नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. आज आपण संख्यामाला या टॉपिकवर आपण चर्चा आपल्याला करायची आहे. संख्यामाला हा फार महत्वाचा प्रश्न प्रकार आपल्या परीक्षेमध्ये आहे, ज्याच्यामध्ये 2 ते 3 प्रश्न आपल्याला संख्यामालेवर विचारले जातात. किती प्रश्न? 2 ते 3 प्रश्न. 2 ते 3 प्रश्न आपल्याला संख्यामालेवर विचारले जातात. आणि ह्या प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्ही योग्य सराव केला तर 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागत नाही. लक्षात घ्या. 30 सेकंद म्हणजे अर्धा मिनिट. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना ग्राउंडची तयारी तुम्ही करतात, त्याच्यामुळे तुमचं सेकंदाचं आणि मिनिटाचं गणित फार चांगलं असतं. लक्षात घ्या. अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला हा प्रश्न जमणार आहे, योग्य सराव जर तुम्ही केला तर. कालच्या सत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं, एक कन्सेप्ट आपल्याला, संकल्पना प्रत्येक टॉपिकची व्यवस्थित समजून घ्यायची आहे. आणि ती संकल्पना समजून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरचे काही प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आणि नंतर मागील प्रश्नपत्रिकेमधले प्रश्नांवर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. याच्याने आपला सराव योग्य दिशेने जाईल. आपण कुठं कमी पडतोय हे आपल्याला तपासून बघता येईल, आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे. आता बघा, संख्यामाला आपल्याला हा प्रश्न प्रकार आहे, म्हणजे आपल्याला संख्यांची ओळख त्या ठिकाणी असायला पाहिजे. तुमच्या समोर आता मी समसंख्यांचा चार्ट इथं दिलाय. समसंख्या 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्या आपल्याला या चार्ट मध्ये बघायला भेटतील. 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्या आपल्याला बघायला भेटतायत. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. 2 ने निशेष जर भाग जात असेल, 2 ने निशेष भाग जातो, त्या संख्यांना आपण समसंख्या असं म्हणतो. ओके. तर तुमच्या समोर सर्व संख्या ह्या समसंख्या आहेत बघा. तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी एकही अंक आल्यास त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो. तर ह्या 50 समसंख्या आपल्या समोर आहेत. तर या संख्यांमधून आपल्याला बऱ्याच वेळेस साधा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. तर समसंख्यांकडे तुम्ही या पद्धतीने लक्ष द्या. पुढच्या बघा, पुढच्या संख्येचा प्रकार आहे तो म्हणजे विषम संख्या. 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्या तुमच्या समोर इथं मी दिलेल्या आहेत. तर विषम संख्या 1 ते 100 पर्यंत एकूण 50 विषम संख्या आहेत. आणि विषम संख्या ओळखण्याची एकदम सोपी खूण म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एकही अंक आल्यास त्या संख्येला आपण विषम संख्या असं म्हणतो. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19 या सर्व विषम संख्या आहेत. मी तुम्हाला जेव्हा अजून गणिताचं जेव्हा लेक्चर घेईल तेव्हा क्रमवार समसंख्यांच्या बेरजेचं सूत्र पण मी तुम्हाला देणार आहे. क्रमवार विषम संख्यांचं सूत्र देखील मी तुम्हाला देईल. तर त्याच्यावर देखील डायरेक्ट प्रश्न आपल्याला विचारला जातो. किंवा एखाद्या गटामध्ये संख्यांचा जर तुम्हाला विशिष्ट गट दिलाय, तर त्या गटामध्ये एकूण विषम संख्या किती किंवा एकूण समसंख्या किती, एकूण नैसर्गिक संख्या किती, त्या कशा काढायच्या त्या देखील आपण त्या ठिकाणी चर्चा करू. कारण बघा, आपल्याला या पर्टिक्युलर पॅटर्न्सवर प्रश्न विचारले जातात, म्हणून ती चर्चा करणं महत्वाचं आहे. पुढचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आपले पाठ पाहिजे. आणि म्हणून मी तर तुम्हाला असा सल्ला देईल की ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता तुम्हाला स्क्रीनवर हे वर्ग दिसतायत 1 ते 30 पर्यंतचे, या पद्धतीने लिहून काढा स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये. त्याला काहीतरी डेकोरेट करा, कलरफुल पेन वापरा आणि तुमच्या स्टडी रूम मध्ये चिपकवून ठेवा जोपर्यंत तुमची पोस्ट निघत नाही. इवन हा सल्ला मी कंबाईन आणि PSIच्या पोरांना देखील देतो. ओके. कंबाईन ची तयारी करणारे विद्यार्थी, राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी किंवा स्टाफ सिलेक्शनच्या कोणत्याही लेवलसाठी तुम्ही तयारी करत असाल तर 30 पर्यंतचे वर्ग पाठ असणं गरजेचंच आहे.
म्हणजे पोलीस काल पण तुम्हाला बोललो तर मी सहज सहज जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये असा प्रश्न विचारला गेला, वर्गमुळात 729 वर्गमुळात 729 बरोबर किती? तर क्षणार्धात तुमचं उत्तर 27 यायला पाहिजे. क्षणार्धात म्हणजे 10 सेकंदाच्या आत जर तुमचं पाठ असेल. कारण बघा, वर्गाची अपोजिट क्रिया काय? वर्ग. वर्गाची विरुद्ध क्रिया काय असते? वर्गमूळ असतं. जसं घनाची विरुद्ध क्रिया काय? घनमूळ आहे. म्हणजे 2चा घन जर 8 आहे, 2चा घन 8 आहे, तर याचाच अर्थ असा होतो बघा, 8चं घनमूळ 2 आहे. 8चं घनमूळ 2 आहे. म्हणजे 8चा वर्ग 64 होतो, तर 64चं वर्गमूळ किती आहे? 8. आणि हे वर्गमूळ दाखवण्यासाठी असा पण बघा, कोणत्याही संख्येचा 1/2 घात म्हणजेच त्याचं वर्गमूळ. बऱ्याच वेळेस आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतील तर अडचण निर्माण होऊन जाते. कोणत्याही संख्येचा 1/2 घात. म्हणजे मी जर विचारलं 625 चा 1/2 घात, तर 625 चा 1/2 घात म्हणजे 25. याचाच अर्थ असा होतो वर्गमुळात 625. वर्गमुळात 625. येस. आणि म्हणून 30 पर्यंतचे वर्ग तुमचे पाठ करा. याच्यासाठी काहीतरी काहीतरी टाइमलाईन सेट करा. टाइमलाईन सेट करा. टाइमलाईन सेट करा म्हणजे काय? पुढच्या आठवड्यापर्यंत पुढील आठवड्यामध्ये वीक पर्यंत हे माझं होऊन जायला पाहिजे. हां, अशी टाइमलाईन सेट करा. मग त्याच्यासाठी तुम्ही डेली 5 क्यूब वर्ग, डेली 5. म्हणजे मी जर पहिल्यांदा 26 ते 30 पर्यंतचा एक गट घेतला, नंतर 21 ते 25 पर्यंतचा घेईल, 16 ते 20 पर्यंतचा. अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं, तर तुमचं काम त्या ठिकाणी सोपं होणार आहे. ओके. तुमचं काम सोपं होणार आहे. पुढचा बघा, पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो 1 ते 20 पर्यंतचे क्यूब. क्यूब म्हणजे आपण त्याला म्हणतो घनसंख्या. क्यूब म्हणजे म्हणतो घनसंख्या. याच्यावर तर डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारला जातो. समजा 1728चं घनमूळ किती? 1728चं घनमूळ किती येणार आहे? 12. बघा, कारण 12चा घन किती आहे? 1728. हाच प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? किंवा हाच प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो, 1728 चा 1/3 घात. 1/3 घात म्हणजेच घनमूळ. तर याचं उत्तर येणार आहे 12. 2197चं घनमूळ जर मी तुम्हाला विचारलं, 2197चं घनमूळ तर किती येणार आहे? 13. हा 13चा घन आहे बघा. आणि हाच प्रश्न तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जर विचारला गेला, तर तो असा विचारला जाऊ शकतो, 2197चा 1/3 घात. 2197चा 1/3 घात म्हणजे 13. म्हणजे आपला कशावर भर असला पाहिजे? पाठांतरावर भर असला पाहिजे. चला, सर्वांनी हे 1 ते 20 पर्यंतचे क्यूब तुमच्या नोटबुकवर लिहा. मी तुम्हाला पुढचे 90 सेकंदाचा वेळ त्याच्यासाठी देतोय. चला पटकन प्रत्येकाने करा. 90 सेकंदाचा वेळ मी तुम्हाला दिलाय. 1 ते 20 पर्यंतचे घन चला लिहून काढा. पुढच्या वीकची टाइमलाईन ठेवा. पुढच्या एका वीक मध्ये हे होऊन जायला पाहिजे. याच्यासाठी खूप जास्त दिवस तुम्ही त्याला प्रलंबित करू नका. 1 ते 20 पर्यंतचे क्यूब्स लिहून घ्या. आता बघा, 10 नंतर जर तुम्ही संख्या बघितल्या, 10 नंतरचे क्यूब जर बघितले, तर ते 3 अंकी क्यूब तुम्हाला दिसतायत. 10चा घन 1000, 11चा घन 1031, 12चा घन 1728. आपली जी परीक्षा आहे बघा, आपण ज्या परीक्षेसाठी देतोय त्या परीक्षेची काय गरज आहे, ती गरज आपल्याला ओळखता आली पाहिजे. आपल्या परीक्षेची गरज हीच आहे. परीक्षेची गरज तुमचे वर्ग, घन, नंतर अजून मी तुम्हाला सांगणार वर्ग. वर्ग जर तुमचे पाठ झाले तर ऑटोमॅटिक तुमचे वर्गमूळ पण पाठ होऊन जातील.
घन जर पाठ झाले तर ऑटोमॅटिक तुमचे घनमूळ पण पाठ होऊन जातील. हा, लक्षात घ्या. म्हणजे आपण कमीत कमी एफर्ट्स, तुम्ही एफर्ट्स कमी लावा. नाहीतर बऱ्याच वेळेस आपण गणिताचा बाऊ करून घेतो, पाहिजे त्या गोष्टी करत नाही आणि उगाच नको त्या गोष्टींच्या मागे लागतो आणि मग त्यामध्ये गडबड होते. म्हणजे जर मी पुढे जर विचारलं तुम्हाला 16चा घन सांगा मित्रांनो, तर 16चा घन चटकन 4096 यायला पाहिजे. किंवा हाच प्रश्न जर विचारला गेला की घनमुळात 4096 किती? घनमुळात 4096 म्हणजे 16, त्याचं उत्तर यायला पाहिजे. येस. काय जो तुम्हाला बघा, दिवसातून तुम्ही फक्त 5 ते 10 मिनिटाचा वेळ काढायचा आहे. 5 ते 10 मिनिट. आणि ते प्रत्येकाला शक्य आहे, कारण की प्रत्येकाला दिवसामध्ये 24 तासाचा वेळ दिलाय. 24 तास तुम्हाला दिलाय. एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. जर मी हा गुणाकार केला तर 1440 मिनिटे तुमच्याकडे आहेत. 1440 मिनिटे आहेत. त्या मिनिटांमधून तुम्हाला फक्त 10 मिनिटाचा वेळ काढायचा आहे. आणि तो पण तुमच्या सिलेक्शनसाठी. लक्षात घ्या. आशा करतो की तुमचे 1 ते 20 पर्यंतचे वर्ग लिहून झाले असतील. घन लिहून झाले असतील. लिहा आणि स्वतःला एंगेज ठेवा. स्वतःला जर तुम्ही एंगेज ठेवलं तर दुसरे विचार तुमच्या मनामध्ये येणार नाहीत. लक्षात घ्या. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे बघा, प्राईम नंबर्स. आता मी मुद्दाम इंग्रजीमध्ये पण टाकलंय, कारण की काही विद्यार्थी इंग्रजी चांगलं समजतात. ज्यांना मराठी समजतं त्यांच्यासाठी मी लिहितोय. मूळ संख्या कुठपासून कुठपर्यंत? 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या या आपल्या पाठ असल्या पाहिजे. तर ह्या 1 ते 100 पर्यंतच्या एकूण किती मूळ संख्या, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. आणि ह्या अगदी तोंडपाठ असू द्या, अगदी तोंडपाठ असू द्या. म्हणजे बघा, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत 25. याची अजून जर मी फोड जर केली, तर त्याच्यामध्ये 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या येतात. 1 ते 15 पर्यंत 15 मूळ संख्या. नंतर 51 ते 100 पर्यंत 10 मूळ संख्या येतात. हे महत्वाचे मुद्दे आहेत बघा. नंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. एकमेव सममूळ संख्या. बऱ्याच वेळेस आपल्याला 2च्या बाबतीत शंका असते, पण 2 ही मूळ संख्या आहे. कारण मूळ संख्येची व्याख्या काय आहे? ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो. 1 आणि त्याच संख्येने भाग. 1 आणि त्याच संख्येने जर भाग जात असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो. आणि 2ला 1 आणि 2 या दोघांनीच भाग जातो. पुढचा अजून तुम्हाला माहिती असण्यासाठी लिहून घ्या. काय विचारलं जाईल सांगता येत नाही. 1 ते 200 पर्यंत एकूण 46 मूळ संख्या आहेत. आणि या सर्व झालेल्या सेशन्सवर मी परीक्षा घेईल. मग अजून जर मी तुम्हाला थोडंसं विचारलं याच्यामध्ये, तर तुमच्या अशा लक्षात येईल की 101 ते 200 मध्ये एकूण 21 मूळ संख्या आहेत. 21 मूळ संख्या. आणि 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज सर्व मूळ संख्यांची बेरीज 1060 होते. लक्षात घ्या. हे महत्वाचं आहे, हे लिहून घ्या. सर्व मुद्दा मी जेवढं स्क्रीनवर तुम्हाला लिहून दिलेलं आहे तेवढं लिहून घ्या.
तर ह्या न बदलणाऱ्या गोष्टी आहेत. न बदलणाऱ्या गोष्टी आहेत. आता बघा, अजून जर तुम्हाला तुमचं पाठांतर जर तुमच्या वेगळ्या लेवलला घेऊन जायचं असेल, तर मी असं म्हणेल बघा, 2, 3, 5, 7 हा गट 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या. 11, 13, 17, 19 हा 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या. 23 आणि 29 21 ते 30 पर्यंत. 31 आणि 37 31 ते 40 पर्यंत. 41, 43, 47 हे 51 ते सॉरी 41 ते 50 पर्यंत. 63 आणि 59 51 ते 60 पर्यंत. 61 आणि 67 61 ते 70 पर्यंत. 71, 73, 79 71 ते 80 पर्यंत. 83, 89 81 ते 90 पर्यंत. आणि 91 ते 100 पर्यंत एकच मूळ संख्या आहे ती म्हणजे 97. मग सर्वात सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या म्हणजे किती येणार आहे तुमची? 97 येणार आहे, लक्षात घ्या. आणि सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या, सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या बरोबर 11, लक्षात घ्या. असा पण एक प्रश्न बघितला होता मी एका परीक्षेमध्ये, की सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या यांची बेरीज किती? मग सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या, सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या 11 आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या किती? 97. या दोघांची बेरीज जर तुम्ही केली तर ती 108. तर प्रश्न कशा प्रकारे विचारला जाईल सांगता येत नाही. आपण प्रत्येक प्रश्नासाठी तयार असलं पाहिजे. त्याच्यासाठी ज्या संकल्पना आहेत, छोट्या-छोट्या संकल्पना, आणि या सहज तुम्हाला जमण्यासारख्या आहेत. ज्याला लिहिता वाचता येतं, ज्याला संख्यांचं ज्ञान आहे, अंक ज्याला समजतात, त्याला हे सर्व जमण्यासारखे आहे. आणि तुम्ही तर खूप चांगल्या कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत सर्व मित्रांनो, लक्षात घ्या. तर तुम्हाला हे सर्व जमण्यासारखं आहे. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला फार गरजेची आहे. कशावरचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी? संख्येमालेवरचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. संख्यामालेमध्ये 2 प्रकारचे प्रश्न प्रामुख्याने विचारले जातात. ओके. हा सर्व मुद्दा तुम्ही लिहून घ्या पहिल्यांदा. चला पटापट. मी तुम्हाला एक 60 सेकंदाचा वेळ देतो. आतापर्यंतचं सेशन तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर चॅट बॉक्समध्ये येस म्हणा. पेपर पेन्सिल घेऊन बसा. मी तुम्हाला माझ्या मल्टिपल ऑनलाईन सेशन्समध्ये नेहमी माझा आग्रह विद्यार्थ्यांकडनं असतो, की तुम्ही जर हा वेळ तुम्ही देताय तर हा वेळ सत्कारणी लावा. गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नामध्ये जेव्हा तुम्ही काम करताय, जेव्हा ऑनलाईन सेशन, मग ते कोणाचं पण असो, जर तुम्ही ते करताय तर त्यावेळेस तुमच्या हातात पेपर पेन्सिल असला पाहिजे. व्यवस्थित आपली एक नोंदी तुम्हाला करता यायला पाहिजे. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे त्याची कदाचित तुम्ही नोंद घेतली नाही तरी चालेल, परंतु अशा गोष्टी बघा, ह्या सहसा तुम्हाला कुठे भेटणार नाही. त्याच्यामधली ही गोष्ट बघा, 1 ते 200 पर्यंत एकूण 46 मूळ संख्या आहेत. त्यांना बायफर्केट जर आपण केलं तर 101 ते 200 पैकी 21 मूळ संख्या आहेत. आणि 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते? 1060. म्हणजे इव्हन कंबाईनच्या विद्यार्थ्यांना देखील हा प्रश्न हा महत्वाचा आहे. ओके. आणि हा न बदलणारी इन्फॉर्मेशन आहे, ही न बदलणारी माहिती आहे. म्हणजे तुम्ही कुठेही गेले, कोणत्याही भाषेत जरी हे शिकले, कोणत्याही मार्गदर्शकाकडनं शिकले, कोणत्याही पुस्तकातून तुम्ही हे वाचलं, तर ही माहिती न बदलणारी आहे. कोणीच बदलू शकत नाही ती माहिती. चला आता बघा, मी म्हटलं कंबाईनसाठी हा प्रश्न कसा होऊ शकतो. मी जर असं म्हटलं की 100पेक्षा
100पेक्षा लहान सर्व मूळ संख्यांची सरासरी किती, असा जर मी प्रश्न विचारला. आता हा प्रश्न पोलीस भरतीसाठी, म्हणजे परीक्षेची डिफिकल्टी लेवल वाढली तर हा प्रश्न पोलीस भरतीसाठी पण होऊ शकतो, कंबाईन साठी पण होऊ शकतो. आता जर तुम्हाला सरासरी काढायचं असेल तर सरासरीचं सूत्र काय आहे मित्रांनो? सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज, किंवा किंवा आपण त्याला असं म्हणू, सर्व संख्यांची बेरीज असं म्हणू आपण त्याला. काय म्हणू त्याला आपण? सर्व संख्यांची बेरीज सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या, भागीला एकूण संख्या. मग मला सांगा, एकूण सर्व संख्यांची बेरीज तुमची किती? 1060 आहे. 25 संख्या आहेत अशा, 1060 भागीला 25. आणि 25 ने भाग जाण्याची ट्रिक मी तुम्हाला सांगून देतो बघा. कोणत्याही संख्येला जर तुम्हाला 25 ने जर भागायचं असेल, कोणतीही संख्या असेल, समजा मला 16 आहे, 16ला 25 ने भागायचं, तर काय करायचं? 16ला 4 ने गुणायचं आणि 100ने मग भागायचं. 16 चोक 64 भागीला 100, म्हणजे तुमचं उत्तर झालं 0.64. लक्षात घ्या. कोणत्याही संख्येला, खूप सुंदर ट्रिक आहे बघा ही. कोणत्याही संख्येला, समजा 48ला तुम्हाला 25 ने, किंवा लेट अस से एक छोटीशी आपण वेगळी संख्या घेऊ, 24ला तुम्हाला 25 ने भागायचं. आता मी याला असं बघू शकतो का रे, 24 म्हणजे 24 भागीला 25 ची अरेंजमेंट अशी करतोय मी, 100 भागीला 4. 100 भागीला 4 म्हणजेच 25. तर हा 4 वरती चालला जाईल, म्हणजे तो 24ला गुणेल. सो 24 गुणिला 4 भागीला 100. सो 24 चोक 96 भागीला 100 बरोबर 0.96 झाले. तर त्याच पद्धतीने जर तुम्हाला इथं हे करायचंय, तर 1060 गुणिला 4 भागीला 100 करून टाका. हा 0 कॅन्सल झाला. हे झाले 424 भागीला 10. 424 भागीला 10 म्हणजे 42.4. म्हणजे हे जरी तुम्ही डायरेक्ट पाठ करून ठेवलं, की 100पेक्षा लहान असलेल्या सर्व मूळ संख्येची बेरीज होते 1060 आणि त्याची सरासरी होते 42.4. चला लिहून घ्या, प्रश्न लिहून घ्या, त्याचं उत्तर पण लिहून घ्या. आणि 25 ने भाग देण्याची जी ट्रिक मी तुम्हाला सांगितली आहे, ती व्यवस्थित लक्षात घ्या. काही प्रश्न स्वतः तयार करा, उत्तर शोधा आणि तुमचे उत्तर तुमच्या कॅल्क्युलेटरच्या मदतीने चेक करा. चला. हा सर्व कन्सेप्ट आपल्याला कशासाठी गरजेचा आहे? संख्यामाला आपण बघतोय, जो आपला टॉपिक आहे, आजचा जो टॉपिक आहे संख्यामाला, त्या संख्यामालेवर ह्या सर्व गोष्टींची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टींची चर्चा आपली चालते. आता आपण काही प्रश्न सॉल्व्ह करू. मग त्या प्रश्नांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नियम आपल्याला बघायचे आहेत. सराव करणं याच्यामध्ये सर्वात महत्वाचं मुद्दा आहे. तर बघा, पहिला प्रश्न आपल्या समोर आलाय. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 4, 1, 4, 9, 16, 25. ओके. आता बघा, ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण मालिकेमधील प्रश्नचिन्हाच्या जागी आपण संख्या शोधतोय, तर ह्या संख्या कोणत्या तरी विशिष्ट नियमानुसार त्या ठिकाणी अरेंज झालाय. मग आपलं काम काय? तो नियम शोधा. तो नियम शोधा. आणि तो नियम कोणता आहे तो शोधल्यानंतर त्यानुसार आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे वर्ग संख्या आपल्या खूप चांगल्या पाठ असतील, तर ह्या संख्या बघता बरोबर त्यांची ओळख होणार आहे. 1 म्हणजे काय? एकाचा वर्ग आहे. 4 म्हणजे 2चा वर्ग. 9 म्हणजे 3चा वर्ग. 16 म्हणजे 4चा वर्ग. 25
म्हणजे 5चा वर्ग. तर हे क्रमवार संख्यांच्या वर्गसंख्या आहेत. क्रमवार संख्यांच्या वर्गसंख्या आहेत. त्या अनुषंगाने पुढे 6चा वर्ग. 6चा वर्ग तुमचं होणार आहे 36. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 36 आहे. जो तुमचा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. अगदी साधा प्रश्न आहे. अशा पण पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. लक्षात घ्या. अगदी साधा प्रश्न आहे. याच्यावरूनच थोडीशी जर डिफिकल्टी लेवल वाढवायची असेल तर बघा प्रश्न कसा विचारला जातो. कंबाईनला देखील प्रश्न विचारला जातो. 1 4 9 1 6 25 36 49 64 क्वेश्चन मार्क. आता या ठिकाणी काहीच करायचं नाहीये. तर इथं काय केलंय बघा, हा एकाचा वर्ग आणि हा 2चा वर्ग, हा इथं 3चा वर्ग आणि ही 16 म्हणजे 4चा वर्ग. आय होप तुम्हाला समजतंय. 25 म्हणजे काय, 5चा वर्ग. 36 म्हणजे काय, 6चा वर्ग. 49 म्हणजे 7चा वर्ग. 64 म्हणजे 8चा वर्ग. म्हणजे आता पुढे 9चा वर्ग आणि 10चा वर्ग ह्या दोघं वर्ग संख्यांपासून जी संख्या तयार होईल तो आपलं उत्तराची संख्या असणार आहे. 9चा वर्ग काय झाला 81 आणि 10चा वर्ग 100. म्हणजे तुमचं उत्तर 81,100 असणार आहे. बघा, प्रश्न विचारण्याची पद्धत त्याच्यावर फोकस करा. कारण तुम्ही जितका विचार करा, बघा विचाराची दिशा एकच आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला दोघं प्रश्नांमध्ये वर्ग संख्यांवरच काम करावं लागतं. पण एकदा तरी जर तशा प्रकारचा प्रश्न जर तुम्ही सरावामध्ये केला असेल आणि परीक्षेमध्ये जर तो प्रश्न विचारला गेला तर फारसा वेळ आपल्याला लागत नाही. कमी वेळात हा प्रश्न सॉल्व्ह होतो. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला कमी वेळात प्रश्न सॉल्व्ह करता आलं तर त्याच्यासारखं महत्वाचं काम नाही. पुढचा प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचंय. मी तुम्हाला 60 सेकंदाचा वेळ देणार आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. पेपर पेन्सिलचा वापर करा. प्रश्न लिहा. मी प्रश्न लिहिण्यासाठी, उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला वेळ देतोय. तुमचे उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका. तुमचे उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका. चला. येस, मला उत्तर यायला लागलेत. बघा 64 ची ओळख कशी केली तुम्ही? 64 ची ओळख कशी आहे? तो 8चा वर्ग आहे. 144 जर तुम्ही बघितलं तर 144 हा 12चा वर्ग आहे. 196 जर बघितलं तर हा 14चा वर्ग आहे. 256 जर बघितलं तर हा 16चा वर्ग आहे. तर या ठिकाणी अजून 100 देखील द्यायला पाहिजे होतं. 100 म्हणजे 10चा वर्ग. 8, 10, 12, 14, 16 ह्या क्रमवार समसंख्या आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला समसंख्या दाखवल्या बघा. मग 16 नंतर येणारी समसंख्या ही 18 आहे आणि 18चा वर्ग 324 तुमचं उत्तर यायला पाहिजे. जर तुम्हाला 324 पर्यायांमध्ये सापडलं तर तोच तुमचा उत्तराचा पर्याय आहे. तुमचा उत्तराचा पर्याय क्रमांक 3 येणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा पर्याय क्रमांक 3 उत्तर आलेलं आहे बघा. जर तुमचे वर्ग जर पाठ असतील तर तुमचं उत्तर देण्याचा वेळ किती कमी होतो. रिस्पॉन्स टाइम आपण त्याला म्हणतो. बऱ्याच वेळेस आपण बघतो ना IPL मध्ये, आता IPL सुरू आहे. एखाद्या व्यक्तीने कॅच घेतली, प्लेयरने कॅच घेतली, तर तो किती वेळात त्याने रिस्पॉन्स केला ते आपल्याला दाखवलं जातं. तर तुमचा रिस्पॉन्स टाइम जर तुम्ही मोजला या प्रकारच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तो खूप कमी आहे, खूप मिनिमम आहे. लक्षात घ्या. केव्हा तो मिनिमम होईल, कमी केव्हा होईल तो सांगा. येस, तुमचे वर्गपाठ असतील, घनपाठ असतील तर
पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय. 60 सेकंदाचा वेळ मी तुम्हाला पुन्हा दिलेला आहे. चला. तुमचे उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका. येस, प्रश्न लिहित पण चला. आता बघा, पुन्हा याची ओळख कशी होते. एकाचा एक म्हणजे एकाचा वर्ग. बऱ्याच वेळेस आपण हे विसरून जातो. एकाचा वर्ग एकच होतो. 9 म्हणजे 3चा वर्ग. 25 म्हणजे 5चा वर्ग. 49 म्हणजे कितीचा वर्ग आहे? 7चा वर्ग. 1, 3, 5, 7 ह्या क्रमवार विषम संख्या आहेत. क्रमवार कशा आहेत? विषम संख्या आहेत. मग 7नंतर येणारी क्रमवार विषम संख्या कुठली होईल? 9. आणि 9चा वर्ग तुमचं प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या असणार आहे. 9चा वर्ग किती होतो? 81. पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर असणार आहे. आता तुम्हाला फसवण्यासाठी पुरेपूर त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. बरेच लोक 7चा वर्ग नंतर लगेच 8चा वर्ग चॉईस करतील आणि 8चा वर्ग पर्याय क्रमांक 1 तुम्हाला दिलेला आहे. परंतु तो उत्तराचा पर्याय नाहीये. या ठिकाणी जो नियम तुम्ही शोधलाय तो काय केलाय? क्रमवार संख्या, क्रमवार विषम संख्यांचा काय घेतलाय? वर्ग घेतलाय. मग 7नंतर येणारी क्रमवार विषम संख्या कुठली असेल? 9. 9नंतर विषम संख्या असेल 11. 11नंतर कुठली असेल? 13. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असतं. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न. आता थोडासा प्रश्न प्रकार बदललाय. आता बघा, या प्रकारचे प्रश्न करत असताना तुम्ही बघायचंय की ही मालिका याच्यामध्ये ही चढत्या क्रमाने आहे की उतरत्या क्रमाने? चढत्या क्रमाने आहे की उतरता क्रम? चढता क्रम असेल तर संख्या वाढत जातील, उतरता क्रम असेल तर संख्या कमी कमी होत. तर तुम्हाला दिसतंय बघा, 15चा 16 झाला, 16चा 18 झाला, 18चा 21 झाला, 21चा 25 झाला, म्हणजे चढता क्रम. पुन्हा तो चढता क्रम कसा आहे? तो जलद आहे की हळूवार आहे? हे साध्या साध्या गोष्टी हे काही सेकंदामध्ये चेक होतील. तर तो हळूवार दिसतोय ना. 15 नंतर 16, 16 नंतर 18 हळूवार आहे. मग जर जलद गतीने जर असला तर तो गुणाकार असतो बघा. कारण गुणाकाराने संख्या जलद गतीने वाढतात. आणि जर तो हळूवार असेल तर तो बेरजेच्या स्वरूपात ती वाढ असेल, तर इथं तुम्हाला बेरजेच्या स्वरूपात वाढ बघावी लागणार आहे, कारण की हळूवार आहे. मग बघू आपण. बघा, 15चा 16 झाला म्हणजे ही संख्या कितीने वाढली आहे? 1 ने वाढली आहे. 16चा 18 झाला, संख्या कितीने वाढली? 2 ने वाढली. 18चा किती झाला? 21 झाला, संख्या 3 ने वाढली. 21चा 25 झाला, संख्या कितीने वाढली? 4. तर ही वाढ जी आहे क्रमवार नैसर्गिक संख्याने एवढी आहे. 1 ने वाढ होते, 2 ने वाढ होते, 3 ने होते, 4 ने होते. म्हणजे पुढची होणारी वाढ ही 5 ची असायला पाहिजे. तुमचं उत्तर 25 अधिक 5, 25 अधिक 5 उत्तर असणार आहे 30, जो पर्याय क्रमांक 2 तुमचा आहे. आशा करतो की तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करण्याची पद्धत समजली असेल. पद्धतीवर फोकस करा, लक्षात घ्या. आणि एक प्रश्न जर तुम्हाला समजला तर या अशा प्रकारचे असंख्य प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. हा एक प्रकारचा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करतो. हा, लक्षात घ्या. आणि बघा, तुमच्या मनात जर शंका येत असेल, आता सर उतरता क्रम असेल तर उतरत्या क्रम पुन्हा जलद गतीने कमी होतील संख्या किंवा हळूवार होतील? आता कमी होण्यासाठी 2 प्रकारचे ऑपरेशन्स वापरतो. जलद गतीने जर ती कमी होत असेल तर भागाकार बघायचा आहे. हळूवार जर कमी होणारा असेल तर वजाबाकी बघायची. येतंय लक्षात? चला पटकन ह्या गोष्टी सर्व यांची नोंद घ्या.
पटकन नोंद घ्या. आपल्याला पुढचा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. चला, पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर मांडलाय. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पुन्हा मी ज्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिल्या की संख्यांमधली वाढ कशी होते, वाढ आहे की घट आहे, मग वाढ असेल तर ती कशी होते, हळूवार होते का जलद गतीने होते? पेपर पेन्सिलचा वापर करा. काही विद्यार्थ्यांना लवकर उत्तर येईल, ज्यांचं गणित चांगलं असेल, आणि काही विद्यार्थ्यांना थोडासा वेळ लागत असेल तर लागू द्या. तुम्ही योग्य सराव केल्यानंतर, संयम ठेवल्यानंतर तुम्हाला देखील हे कमी वेळात जमणार आहे. न जमण्यासारखं ह्याच्यामध्ये काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो, सराव महत्वाचा आहे. येस, मागच्या वेळेस केलं त्याप्रमाणे आपण समजा शृंखला लिहून टाकली. 11, 12, 26, 35 आणि 51. या ठिकाणी मी आता यांच्यातला फरक शोधण्याचा प्रयत्न करतो. बघा, इथं वाढ जी आहे ती एकाची वाढ आहे. इथं जर वाढ बघितली मी तर ही वाढ कितीची आहे बघा. हा, इथं 16 घ्या. हा प्रश्न थोडासा गडबड याच्यामध्ये झालेली आहे. म्हणजे इथं समजा 26 जर तुम्हाला घ्यायचं नसतं समजा, बघा इथं मी 26च राहू दिलं असतं तर पुढची वाढ कितीची होते? पुढची वाढ 9ची होते आणि त्याच्या पुढची वाढ ही 16ची होते. म्हणजे बघा, ही 3ची वाढ इथं अपेक्षित होती, 2ची वाढ, दोनाचा स्क्वेअर 4 म्हणजे 2 स्क्वेअर, इथं एकाचा वर्ग, इथं 3चा वर्ग, इथं 4चा वर्ग. तर इथं 5चा वर्गची अपेक्षित होती. 5चा वर्ग किती होतो? 27 होतो. 5चा वर्ग 25 होतो. सो 51 अधिक 25 जर तुम्ही केलं असतं तर तुमचं उत्तर 76 यायला पाहिजे होतं. 76 उत्तर इथं दिलेलं आहे. पण हे 26 पद इथं नको होतं. ते 26 पदामुळे सर्वांच प्रश्न चुकीचा होईल. त्याच्यामुळे इग्नोर करा, हा प्रश्न लिहू नका. पुढचा प्रश्न सर्वांनी करण्याचा प्रयत्न करा. चला, टेक युअर टाइम. संख्या पुन्हा वाढताना दिसतायत. मूळ संख्या मी बोललो होतो तुम्हाला, मगाशी बोललो तुम्हाला. जर पाठांतर असेल तर त्या गोष्टी लक्षात राहतात बघा. 7, 9, 12, 17, 24. तुम्ही करा, मी अजून सुरुवात करत नाहीये.
चला, आता तुमचा वेळ कदाचित तुम्ही करून झालं असेल, तर आपण एकदा चर्चा करू याच्यावर. तर 7 ते 9 ही संख्या 2 ने वाढली आहे. 9 ते 12 ही संख्या 3 ने वाढली आहे. 3 ते 17 ही संख्या 5 ने वाढली आहे. आणि 17 ते 24 ही संख्या 7 ने वाढली आहे. 2, 3, 5, 7 ह्या क्रमवार मूळ संख्या आहेत, लक्षात घ्या. ह्या क्रमवार मूळ संख्या आहेत. मग 7 नंतर येणारी मूळ संख्या ही 11 आहे. म्हणून तुमचं उत्तर 24 अधिक 11 बरोबर 35 असणार आहे. 35 हा उत्तराचा पर्याय शोधा आणि तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आशा करतो की तुम्हाला समजलं असेल. सुरुवात 2 ने होते. 2 नंतर 3, 3 नंतर 5, 5 नंतर 7 म्हणजे ह्या मूळ संख्या आहेत. 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती येतात हे तुम्हाला पाठांतर करायला लावलं. 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. 25च्या 25 तोंडपाठ व्हायला पाहिजे. अगदी तोंडपाठ व्हायला पाहिजे. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. चला. वाढ होते संख्यांमध्ये, पण ही वाढ आता जलद गतीने होते, लक्षात घ्या. चढत्या क्रमाने आहेत संख्या, पण जलद गतीने होत आहेत. याच्यावर फोकस करा. मी तुम्हाला बोललो होतो, जर संख्या जलद गतीने होत असतील तर काहीतरी गुणाकाराच्या बाबतीमध्ये विचार करा. तर बघा, इथं जर तुम्ही थोडासा विचार केला तर 5 दुने 10 अधिक 1 11 होतोय. इथं विचार करा बघा, 11 दुने 22 अधिक 1 23. नंतर 23 गुणिला 2, 23 गुणिला 2 केलं तर 46 होतात. 46 अधिक 1 किती झाला? 47. त्याच अनुषंगाने 47 गुणिला 2 94 होतात. 94 अधिक 1 95. म्हणजे आपला उत्तराचा पर्याय 95 गुणिला 2 होतील. 95 गुणिला 2 होतात 190 अधिक 1. तुमचं उत्तर 191 यायला पाहिजे. ज्यांचं उत्तर 191 आलं असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये येस म्हणा. आता बघा, प्रत्येक प्रश्न आपल्याला एक वेगळं लॉजिक आणि एक त्याला आपण नियम म्हणू. एक वेगळा नियम, ती मालिका सॉल्व्ह करण्यासाठी एक वेगळा नियम शिकवतोय. प्रत्येक प्रश्न सारखे नियमाने सॉल्व्ह होत नाहीये, परंतु आपण कमीत कमी विचार तरी करू शकतो. हो, असं होऊ शकतं का? पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न, तिसरा प्रयत्न. लक्षात घ्या, याला म्हणतात ट्रायल अँड एरर. याला काय म्हणतात? ट्रायल अँड एरर. आपण ट्राय करतोय, अरे असं होऊ शकतं का, तसं होऊ शकतं, लक्षात घ्या.
लॉजिक व्यवस्थित लिहून घ्या, खूप सुंदर लॉजिक आहे. आणि म्हणून संख्या जर वाढ असेल आणि ते चढत्या क्रमाने असतील आणि जलद गतीने वाढ असतील तर थोडासा गुणाकाराचा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे. पुढचा प्रश्न हा अगदी सोपा आहे. संख्यांची ओळख जर तुम्हाला पटकन जर ओळखता आल्या संख्या तर तुम्हाला काही वेळातच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. काही विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे उत्तर ऑलरेडी आले देखील आहेत. खालील मालिकेतील प्रश्न म्हणजे आज नंतर जेव्हा तुम्हाला संख्येमालेवरचा एखादा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्ही नक्की त्याला 2 हात कराल याची मला पूर्ण खात्री आहे. ओ यस, तुमचं उत्तर आलंय बघा. एक म्हणजे काय या ठिकाणी? ओके, एक हा काय एकाचा घन आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर 8 दोनाचा घन, 27 तीनाचा घन, 64 चाराचा घन, 125 पाचाचा घन. आता आपल्याला पुढचं पाहिजे. पुढचं जर पाहिजे असेल तर क्रमवार नैसर्गिक संख्या. क्रमवार संख्यांचे घन आहेत. तर 6चा घन येणार आहे आणि 6चा घन किती आहे? 216. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुमच्यातल्या बऱ्याच लोकांचं उत्तर हे आलेलं होतं. ओके, गुड. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. आता ह्या प्रश्नाकडे थोडंसं निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला दिसतंय की संख्या ह्या कमी कमी होत आहेत. संख्या कमी होत आहे. 56 नंतर 55 झालं, 55 नंतर 51 झालं, 51 नंतर 42, 42 नंतर 26. तर ही कशा पद्धतीची घट आहे त्याच्यावर फोकस करा. कशा पद्धतीची घट आहे? 56 मी करत नाहीये, तुम्ही करा. 55, 51, 42, 26. आणि साध्या वजाबाकी आहेत हे. सहज आम्हाला जमणाऱ्या वजाबाकी आहेत. बघा, इथली जर तुम्ही घट बघितली तर ती एकाची घट आहे. इथली घट बघितली तर 4ची घट आहे. इथं जर तुम्ही घट बघितली तर 9ची आहे आणि इथली घट बघितली तर ती 16ची आहे. आणि या संख्यांची ओळख पुरते का? हो ना, पुरते ना. हा एकाचा वर्ग आहे, हा दोनाचा वर्ग आहे, हा तीनाचा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे. म्हणजे आता पुढील होणारी जी घट आहे म्हणजे इथं वजा केलंय, वजाबाकी केली आहे. पुढील होणारी घट ही 5च्या वर्गा एवढी असायला पाहिजे. जो 5चा वर्ग किती होतो? 25. म्हणून तुमचं उत्तर 26 वजा 25, 26 वजा 25, 1 तुमचं उत्तर यायला पाहिजे. उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. खूप सुंदर प्रश्न आहे. प्रश्न समजला असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये येस म्हणा. चला, पटकन चॅट बॉक्स मध्ये येस म्हणा. घट असेल तर ती घट कशी? हळूवार घट असेल तर ती वजाबाकीची असते आणि वजाबाकीमध्ये मग क्रमवार नैसर्गिक संख्यांची घट असण्याची शक्यता आहे. क्रमवार विषम संख्या, क्रमवार समसंख्या, या ठिकाणी क्रमवार वर्ग संख्यांची त्या ठिकाणी घट आहे. पुढचा प्रश्न बघा. पुन्हा हा उतरता क्रम आहे. उतरता क्रम तुम्हाला दिसतोय या ठिकाणी. उतरता क्रम दिसतोय. ज्यावेळेस पहिलं पद 120 असेल, तुम्ही करा, मी फक्त हे लिहून काढतो इथं. 120, 120, 60 आणि 20. चला, 60 सेकंदाचा वेळ मी तुम्हाला देतोय. बरं, ही घट जी होते ती आता जलद गतीने होते. मी बोललो तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये की जलद गतीने जर घट होत असेल तर तो भागाकार असला पाहिजे. आणि कोणत्याही संख्येला एकाने भागितले असता संख्येमध्ये काही बदल होत नाही. संख्येमध्ये काही बदल होत नाही. आशा करतो की तुमचं उत्तर आलं असेल बघा. 120 चा 120 आहे म्हणजे भागाकारामध्ये 1 आहे. 120 चा 60 झाला म्हणजे भागाकारात 2 आहे. 160 चा किती झालाय? 20 झाला म्हणजे भागाकारात 3 आहे.
आता पुढे काय येणार आहे? काय येणार आहे पुढे? भागाकारात 4 येणार आहे. म्हणजे तुमचं उत्तर 20/4. 20/4 तुमचं उत्तर असेल 5. म्हणून उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. खूप सुंदर प्रश्न आहे. प्रश्न समजला असेल तर पटकन चॅट बॉक्समध्ये येस म्हणा. खूप सुंदर प्रश्न आहे. सो पहिलं पद आणि दुसरं पद सारखं असेल, त्याच्यातून या प्रश्नातून आपल्याला काय शिकवण मिळाली? पहिलं पद आणि दुसरं पद जर सारखं असेल तर तो एक तर गुणाकारात 1 असेल. गुणाकारात 1 असेल किंवा भागाकारामध्ये 1 असेल. तो गुणाकारात 1 असेल किंवा भागाकारात 1 असेल. या गोष्टीवर लक्ष द्या. चला पुढचा प्रश्न. हा प्रश्न पण तुम्हाला लगेच येईल. लगेच यायला पाहिजे. तुम्हाला हिंट देऊन ठेवतो मी. हिंट देतो याच्यामध्ये. बस एवढी हिंट पुरेशी आहे. एवढी हिंट पुरेशी आहे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपण मगाशी लिहून घेतल्या. आणि मला खात्री आहे तुम्ही आज रात्रीपर्यंत जेवणाच्या अगोदर त्या पूर्ण पाठांतर तुमचं होणार आहे. 2, 3, 5, 7, 11, 13 नंतर 17 ह्या क्रमवार मूळ संख्या आहेत. क्रमवार मूळ संख्या आहेत. आता तुम्हाला फसवण्यासाठी 11, 13, 15 पण दिलेला आहे, पण 15 उत्तर होणार नाही. करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पण स्पर्धा परीक्षेमध्ये मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना, जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अपेक्षित वेळेच्या खूप लवकर येऊन गेलं, लक्ष द्या मी काय सांगतो, अपेक्षित वेळेच्या खूप लवकर तुमचं उत्तर येऊन गेलं आणि तो जर पर्याय क्रमांक 1 असेल तर थोडासा विचार अजून करा. बऱ्याच वेळेस आपल्याला पर्यायांमध्ये फसवण्याचा प्रयत्न ह्या परीक्षा घेणाऱ्या व्यक्तीकडनं केला जातो. म्हणून थोडासा आपल्या अपेक्षापेक्षा कमी वेळात जर उत्तर येऊन गेलं तर थोडस चेक करून बघा. गुड. पुढचा प्रश्न. हा पुढचा प्रश्न पण मूळ संख्यांवर आधारलेला आहे. म्हणून जर मी तुम्हाला सुरुवातीला मूळ संख्या लिहा, सर्वजण आता वहीचे पानं मागे घेऊन जात आहेत आणि बघतायत की मूळ संख्या कशा लिहून दिल्या होत्या सरांनी. येस, 47 नंतर 47 पेक्षा लहान मूळ संख्या 43, 43 पेक्षा लहान 37, 37 पेक्षा लहान 31, 31 पेक्षा लहान 29, 29 पेक्षा लहान मूळ संख्या कुठली येणार आहे? 23. आणि म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय बघा, असे पाठ करा. 1 ते 10 मध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत? 2, 3, 5, 7. नंतर 10 ते 11 मध्ये कोणत्या कोणत्या आहेत? 11, 13, 17, 19. नंतर 21 ते 30 मध्ये कोणत्या कोणत्या आहेत? हे 10 ते 20 मध्ये 23, 29. नंतर 31 ते 40 मध्ये कोणत्या कोणत्या आहेत? 31, 37. 41 ते 50 मध्ये कुठल्या कुठल्या आहेत? 41, 43, 47. सहज पाठ होईल ना, लवकर पाठ होईल. डिवाइड अँड रूल याला काय म्हणतो? कोणती पॉलिसी म्हणतो आपण? डिवाइड अँड रूल. लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. 4 पद दिलेले आहेत. 4 पद तुम्हाला दिलेत. पटकन आता करा. आता तुम्हाला एक वेगळा प्रकार विचार तुमचा तयार झालाय, प्लॅटफॉर्म तयार झालाय की कशा प्रकारे लॉजिक असू शकतात, या संख्यांमधले नियम काय असू शकतात, या बाबतीत आता तुम्हाला व्यवस्थित कल्पना आलेली आहे. या संख्या वाढ चढत्या क्रमाने, पण वाढ जलद होते. पहिली संख्या ही 3 होती आणि शेवटची संख्या ही काय 72 आहे. चला 3, 6, 18, 72. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला उत्तर शोधायचं. पाढे पाठ असले पाहिजे. पाढ्यांच्या बाबतीत मी तुम्हाला बोललोच आहे.
पाढे जर तुमचे पाठ असतील 1 ते 30 पर्यंतचे, तर तुम्हाला लगेच हे काम होणार आहे. येस. बघा, 3 गुणिला 2, 3 दुने 6. मगाशी आपण बघितलं गुणाकारामध्ये 1 मिळवला होता तेव्हा आपण. फक्त इथं गुणाकार केलाय. फक्त मग गुणाकार कसा होता? 3 दुने 6 झाले. ठीक आहे. 6 त्रिक 18. म्हणजे गुणाकार 1 ने वाढतोय. पुन्हा 18 चोक 72. मग पुढे काय येणार आहे? पहिले 2 ने गुणून झालं, 3 ने गुणून झालं, 4 ने गुणून झालं. आता कितीने गुणलं जाईल? सांगा. व्हेरी गुड. आता 5 ने गुणलं जाईल. म्हणजे तुमचं उत्तर 72 गुणिला 5 असं येणार आहे. सो 5 दुने 10, अच्छाला 1, 7 5 35 आणि 1 36. सो तुमचं उत्तर येणार आहे 360. 360 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. समजतंय सर्वांना? व्हेरी गुड. पुन्हा तुम्हाला सांग, प्रत्येक प्रश्न आपल्याला एक नियम शिकवतोय. हो, अशा प्रकारे होऊ शकतं. असे वेगवेगळे नियम आपल्या डोक्यामध्ये जमा व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न आला तरी तो आपल्याला सॉल्व्ह करता येईल. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. आता थोडासा कमी वेळ मी तुम्हाला देतोय, कारण की तुम्ही आता याच्याशी परिचित झालेत. या प्रोसेसशी तुम्ही परिचित झालेत. सतरा, 19, 23, 29, 37, 47 ह्या जरी तुम्हाला मूळ संख्या दिसत असल्या, तर आपल्याला अपेक्षित असणारी 41 नंतरची येणारी मूळ संख्या इथं 59 तुम्हाला दिसते. म्हणजे ते उत्तर असायला पाहिजे. पण याच्यामध्ये वेगळा लॉजिक बघा काय, 17, 19, 23, 29, 37, 47. ही संख्या पहिल्यांदा कितीने वाढली? 2. 19चा 23 झाला, संख्या कितीने वाढली? 4. 23चा 29 झाली, संख्या 6 ने वाढली. पुढे संख्या 8 ने वाढली. संख्या पुढे 10 ने वाढली. आता संख्या कितीने वाढायला पाहिजे? 12 ने वाढायला पाहिजे. जर 12 ने संख्या वाढली तर 47 अधिक 12 59 तुमचं उत्तर येतंय. आणि मूळ संख्यांच्या लॉजिकने जरी तुम्ही गेले असते, तरी आपल्याला शृंखलेमधल्या सर्व संख्या ह्या मूळ संख्या दिसतात. ह्या सर्व मूळ संख्या आहेत. म्हणजे शृंखलेमध्ये येणारी पुढची संख्या देखील मूळ संख्या अपेक्षित होती. तर 59 ही मूळ संख्या आहे. म्हणून तुमचं हे उत्तर पर्याय क्रमांक 3 होणार आहे. तर एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी एकापेक्षा जास्त लॉजिक असू शकतात. पुढचा प्रश्न बघा. चला पटकन आता पटापट पटापट आपल्याला या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. वाढ होते संख्यांमध्ये, नक्कीच वाढ होते. 21, 23, 27. पहिल्यांदा वाढ लिहून घ्या. वाढ कितीची होते ते लिहून घ्या. म्हणजे लॉजिक वाढ कितीची झाली आहे हे जर तुम्ही लिहून घेतलं तर लॉजिक शोधायला सोपं जाईल. पहिली वाढ कितीची आहे? 2 ची होते. नंतर संख्या 4 ने वाढली आहे. नंतर संख्या 8 ने वाढली आहे. नंतर संख्या 16 ने वाढली आहे. म्हणजे बघा काय झालंय बघा. 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8, 8ची दुप्पट 16. आता 16ची दुप्पट काय होणार आहे? 32. म्हणजे संख्या 32 ने वाढायला पाहिजे. तुमचं उत्तर 51 अधिक 32. 51 अधिक 32 म्हणजे उत्तर तुमचं असायला पाहिजे 83, जो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. समजतंय सर्वांना? व्हेरी गुड. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय आता. आता हा प्रश्नाचं उत्तर पटकन यायला पाहिजे तुम्हाला. 343, 216, 125, 64, 27. 343 ओळखीची संख्या आहे, 7चा घन आहे. 216 ओळखीची संख्या आहे, 6चा घन आहे. 125 ओळखीची संख्या आहे, 5चा घन आहे.
64 ओळखीची संख्या आहे, 4चा घन आहे. 27 3चा घन आहे. मग सांगा पुढचं काय येणार आहे? येस, 2चा घन. 2चा घन तुमचं उत्तर असणार आहे 8, जो पर्याय क्रमांक 3 आहे. घन संख्या पाठ असल्या पाहिजे. पुढचा आता बघा, हा आउट ऑफ द बॉक्स आहे, म्हणून मी तुम्हाला समजून सांगतो. हा प्रश्न आउट ऑफ द बॉक्स आहे. काही प्रश्न तुम्हाला अशा आउट ऑफ द बॉक्स त्याची तयारी करावी लागेल. आता इथं बघा, पहिलं पद 1 आहे, दुसरं पद 2 आहे. 1 आणि 2 यांची बेरीज होते 3. ओके. नंतर आता 2 आणि 3 मी घेतले, यांची बेरीज होते 5. आता पुढचं काय घेतोय मी बघा, 3 आणि 5. 3 आणि 5 यांची बेरीज होते 8. आता मी काय घेतोय, 5 आणि 8 घेतोय. 5 अधिक 8 बरोबर किती झाले? 13. तर माझं उत्तर काय आलं पाहिजे बघा, 8 अधिक 13 बरोबर 21. माझं उत्तर यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 1 आहे. खूप सुंदर प्रश्न आहे हा. इवन कंबाईनच्या मेन्समध्ये देखील, मेन्सच्या लेवलचा हा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला संख्यामाला आपण नेहमीच्या पद्धतीने सॉल्व्ह करायला जातो. नेहमीच्या पद्धतीचे सर्व लॉजिक आपण लावून बघतो, पण ते लॉजिक त्या ठिकाणी काही अप्लाय होत नाही. त्या पद्धतीने ते काही आपल्याला उत्तर मिळत नाही. त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा विचार पण तुमच्या डोक्यात असला पाहिजे, की मागच्या 2 पदांची बेरीज हे तिसरं पद तयार होतंय. 1 आणि 2 याची बेरीज 3. 2 आणि 3 याची बेरीज 5. 5 आणि 3 याची बेरीज 8. 8 आणि 5 याची बेरीज 13. म्हणजे पुढची पद काय येणार आहे? 13 आणि 8 यांची बेरीज 21. चांगला प्रश्न आहे. आतापर्यंतच्या आलेल्या प्रश्नांमधला वेगळा आणि थोडासा कठीण प्रश्न आहे. चला, शेवटच्या प्रश्नांकडे आपण जातोय. त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला, अगदी सारख्या पद्धतीने, अगदी सारख्या मागचा जो असा प्रश्न होता त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. त्याच पद्धतीने सॉल्व्ह करा. उत्तराचा पर्याय चॅट बॉक्स मध्ये टाका. व्हेरी गुड. 5 आणि 2 यांची बेरीज किती झाली? 7. 7 आणि 2 यांची बेरीज किती झाली? 9. 7 आणि 2 यांची बेरीज किती झाली? 9. आता 9 आणि 7 यांची बेरीज किती झाली? 16. आता 16 आणि 9 यांची बेरीज किती झाली? 25. तर तुमचं उत्तर आता काय येणार आहे? 25 अधिक 16 बरोबर 41 तुमचं उत्तर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा पर्याय क्रमांक 2 आहे. जो तुमचा पर्याय क्रमांक 2 आहे. मला पूर्ण खात्री आहे की तुमचं सर्वांचं हे उत्तर आलं असेल. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. पटकन या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने टाका. 30 सेकंदाचा वेळ मी तुम्हाला देतोय. 2, 7, 17, 32 आणि 52. बघा संख्या कितीने वाढली आहे? संख्येमधली वाढ 5 आहे. इथं संख्या कितीने वाढली आहे? संख्या 10 ने वाढली आहे. इथं संख्या कितीने वाढते? संख्या 15 ने वाढते. इथं संख्या कितीने वाढली? 20 ने वाढली. वाढ कशी? मग 5च्या पटीत आहे. 5 ने वाढ झाली, 10 ने झाली, 15 ने झाली, 20 ने झाली. पुढची होणारी वाढ ही कितीची असणार आहे? 25 ची असणार आहे. म्हणून तुमचं उत्तर 52 अधिक 25. 52 अधिक 25 उत्तर किती असणार आहे? 77. सो तुमचा उत्तराचा पर्याय क्रमांक 3. उत्तराचा पर्याय क्रमांक 3. समजतंय सर्वांना? व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे आणि हा माइट बी शेवटचा प्रश्न असेल. चला. वाढ जलद गतीने होते. ओके, वाढ जलद गतीने होते. बघून घेऊ वाढ कितीची आहे. बघा याच्यामधली वाढ कितीची? एकाची वाढ आहे.
याच्यातली वाढ कितीची आहे? 8ची वाढ आहे. आणि याच्यातली वाढ किती आहे? 27ची वाढ. अरे वा, हे संख्या ओळखीच्या आहेत मग. हा एकाचा घन आहे, हा दोनाचा घन आहे आणि हा तीनाचा घन आहे. मला सांगा आता वाढ कितीची होणार आहे? व्हेरी गुड. 4च्या घन एवढी होणार आहे. मग 4चा घन किती आहे? 64. म्हणजे तुमचं उत्तर आता काय असणार आहे? 39 अधिक 64. 39 अधिक 64 जर तुमचं केलं उत्तर, तर 103 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 2 तुमचा या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण 20 प्रश्न आपण वेगवेगळ्या लेव्हलचे या ठिकाणी घेतलेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहून घ्या. 20 प्रश्न आपण वेगवेगळ्या पद्धतीचे घेतलेत. प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठीची पद्धत वेगवेगळी आहे. लॉजिक वेगवेगळं आहे. जितका तुम्ही सराव कराल, तितकं याच्यामध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळणार आहे. जितका सराव. याच्यामध्ये की काय तुमचं? सराव. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रत्येक वेळेस विचार तुम्हाला बदलावा लागणार आहे. हा विचार काम करत नाही, हा नियम काम करत नाही, दुसरा नियम. दुसरा नियम काम करत नाही, तिसरा नियम. त्याच्यासाठी तुम्हाला जो होमवर्क करावा लागणार आहे, तो 30 पर्यंतचे वर्ग, 20 पर्यंतचे घन, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या, पाढे, समसंख्या, विषम संख्या या सर्व गोष्टींचे चार्ट मी तुम्हाला सुरुवातीला दिले आहेत. तर चार्ट तुम्ही तयार करा स्वतः. स्वतः चार्ट तयार करा. आपल्या स्टडी रूम मध्ये चिपकवून ठेवा आणि त्याचा वारंवार वापर करा विद्यार्थी मित्रांनो. आशा आहे की तुम्हाला हा टॉपिक आज व्यवस्थित समजला असेल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.